अमेरिका, इस्रायल, इराण या युद्धाच्या दरम्यान कच्च्या तेलाचे भाव किती भयंकर वाढले होते आपल्याला माहीत आहे. आणि त्या दरम्यान आपल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भारत देशाला आवाहन केलं होतं, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, शक्य असल्यास आपले काम वर्क फ्रॉम होम करा, जवळजवळ सोन्याची खरेदी करूच नका, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा वापर अतिशय कमी करा. आणि असं जर केलं तर तुमच्या हातून एक प्रकारची देशसेवाच होते, असंही त्यांनी आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर मला वसंतराव नाईक साहेबांची आठवण येते. तशीही आज वसंतराव नाईक साहेबांची जयंती आहे. त्यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेस महानायक स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. 5 डिसेंबर 1963 रोजी माननीय वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. राज्याची सूत्र आपल्या हाती आल्याच्या नंतर वसंतराव नाईकांच्या लक्षात आलं की महाराष्ट्र राज्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. माननीय वसंतराव नाईक साहेबांचं विशेष लक्ष होतं शेतीकडे. आणि त्यांच्या लक्षात आलं की शेतीमध्ये व्यवस्थित जलसिंचनाची व्यवस्था नाही, विजेची व्यवस्था नाही, शेतामध्येच काय पण गावोगावीसुद्धा विजेची व्यवस्था पोहोचली नव्हती, शिक्षण प्रत्येक गावापर्यंत पोहोचलं नव्हतं, सर्वांना व्यवस्थित पोटभर अन्नसुद्धा मिळत नव्हतं आणि पारंपरिक नैसर्गिक पाण्यावरच्या शेतीशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्यायसुद्धा नव्हता. अशा बिकट परिस्थितीमध्ये माननीय वसंतराव नाईक साहेबांनी आपल्या महाराष्ट्राची पायाभरणी केली. आणि आपल्याला आठवत असेल 1972चा दुष्काळ. या दुष्काळामुळे गुजरात आणि बिहार सरकार विद्यार्थ्यांच्या प्रचंड आंदोलनामुळे बरखास्त करावं लागलं. महाराष्ट्रातील लोकांच्या हाताला कामं नव्हती, पिण्यासाठी पाणीसुद्धा नव्हतं. पाण्याच्या खोटभर थेंबासाठी महाराष्ट्रातील जनता वणवण भटकत होती. लोकांची उपासमार सुरू होती. लोक अक्षरशः आंबाडीच्या पाल्याचा पीड करून खायचे. पाण्याविना काही म्हातारे माणसं तडफडून मरण पावले. जनावरांची हालत तर त्याच्याहीपेक्षा भयंकर होती. आणि अशाही परिस्थितीमध्ये सन्माननीय नाईक साहेब ह्या दुष्काळाला सामोरे गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी खूप मोठा मानसिक आधार दिला. ते नेहमी म्हणायचे की कोणतीही आपत्ती आली म्हणजे थांबायचे नसते किंवा घाबरायचे नसते किंवा सर्वसामान्य जनतेला घाबरवून द्यायचे नसते. अशा परिस्थितीमध्ये चिंता करायची नसते तर प्रत्यक्ष कामं करायची असतात. हे त्यांचे आधार देण्याचे शब्द होते. बळीराजानंतर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत संपन्न करणारा राजा म्हणजेच स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब. महाराष्ट्रामध्ये सिंचनाला विजेची जोड देणे आवश्यक होते. त्यावेळेस नाईक साहेबांनी पाटबंधारे आणि धरण बांधण्याचे काम हाती घेतले आणि प्रत्येकाला शेतीमध्ये विहीर द्यावी हा कार्यक्रम त्यांनी धडाक्याने सुरू केला. त्यावेळेस नाईक साहेबांनी डिझेलवर चालणारे इंजन प्रत्येक शेतकऱ्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये वाटप केलं. नाईक साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस 6 ते 7% महाराष्ट्राची जमीन सिंचनाखाली होती. त्यानंतर काही वर्षांमध्येच नाईक साहेबांनी तीच सिंचनाची जमीन 18%वर आणली. त्यामुळे शेतीतले हेक्टरी उत्पादन वाढू लागले. शेतकऱ्याचं उत्पन्न त्या कालावधीमध्ये 4-5 वाढलं होतं. 1972चा दुष्काळ ज्यावेळेस पडला होता त्यावेळेस फार अन्नान्न दशा झाली होती महाराष्ट्राची. आणि त्या दरम्यानच माननीय वसंतराव नाईक साहेबांनी एक प्रतिज्ञा घेतली होती की या महाराष्ट्राला जर अन्नधान्याच्या बाबतीत मी समृद्ध करू शकलो नाही तर मी स्वतःला फाशी घेऊन मरेल. ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली आणि महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध केलं. जर त्यावेळेस महानायक वसंतरावजी नाईक मुख्यमंत्री जर नसते तर महाराष्ट्राची त्यावेळेस काय अवस्था झाली असती. आणि याही पलीकडे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला विश्वास दिला, त्यांना मानसिक आधार दिला की महाराष्ट्रामध्ये जरी एवढा दुष्काळ पडला असेल, जरी आपण फार संकटात सापडलो असेल तरीही मी लवकरच तुम्हाला या संकटातून दूर करेल, तुम्ही धीर सोडू नका, असा त्यांनी मानसिक आधार दिला. पण गेल्या महिन्यातली गोष्ट माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्या सर्व भारतीय लोकांना किती घाबरून दिलं हे आपल्याला माहिती आहे. आणि देशाची काय अवस्था झाली, देश किती भयभीत झाला होता, देशातील जनता किती भयभीत झाली होती, पेट्रोल पंपावर किती रांगा लागल्या होत्या, सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती झाली होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये देशाच्या नेतृत्वाने खऱ्या अर्थानं जनतेच्या पाठीशी उभं राहून मानसिक आधार द्यायला पाहिजे. पण मात्र माननीय नरेंद्र मोदी साहेबांकडून असं काही घडलं नाही. म्हणून या समयी मला महानायक वसंतरावजी नाईक यांची प्रकर्षाने आठवण येते. असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही, असं नेतृत्व पुन्हा होणे नाही.